काय विटावकर. विटावात मानाच्या 3 स्पर्धा, मानाच्या 3 टुर्नामेंट. पहिलं नाव येतं विटावाचा वर्ल्ड कप, विटावा कोळीवाडा होळी चषक. त्यानंतर VPL, त्यानंतर ही तिसरी मानाची स्पर्धा आपल्या समोर घेऊन येत आहेत VKSL, विटावा कोळीवाडा सुप्रीम लीग सीझन 3. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. आणि जो आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिला सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो माननीय भगवान पाटील साहेब यांना. त्यांच्या शुभ हस्ते सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि सामनावीर ठरतोय रतीश पाटील. रतीशला मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. सामना फसला होता, सामना रंगला होता, प्रेक्षकांना पाहायला मजा येत होती. आणि त्या फसलेल्या सामन्यातून आपल्या संघाला या खेळाडूने वर काढलं. एक षटकार ज्याच्या बॅटमधून, ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, तो रतीश ठरतोय पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रतीश यायचंय. ओके, हा होता तुमच्या समोर रतीश. चला पुढील सामन्याकडे वळूया. पुढील सामना सुद्धा रंगतदार ठरणार आहे. 2 बलाढ्य संघ तुमच्या समोर येतात. एका साईडला सुभाष रॉयल्स तर दुसऱ्या साईडला असेल विघ्नेश 11. विघ्नेश 11 संघ नाणेफेक जिंकलं आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय सुभाष रॉयल संघाला फलंदाजीसाठी. सुभाष रॉयल संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला दिसते. एक नामवंत, एक दिग्गज खेळाडू, टेनिस जगत, क्रिकेटमधील सँडी, आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे विटाव्याचा एक नामवंत खेळाडू विशाल गारगे. पाहूया विघ्नेश 11 संघाकडून कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. पहिलं षटक घेऊन VKSL. तुम्ही पाहतात मित्रांनो विटावा कोळीवाडा सुप्रीम लीग सीझन 3. सर्व खेळाडूंचं, सर्व स्पॉन्सरचं आणि सर्व प्रेक्षकांचं, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आणि या सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी पहिलं षटक, संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होते विघ्नेश 11 संघाकडून सचिन. श्री गजानन संघाचे खेळाडू जे कुठे असतील त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ यायचंय. विजेंद्र कोळी तुमची वाट बघतायत. पहिलं षटक घेऊन सचिन आसवले राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय आणि त्याला सामोरा जातोय फलंदाज सँडी. सचिन, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सामन्याला सुरुवात होते VKSL चा हा दुसरा सामना. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न, विकेट जाण्याची संभावना, विकेटचं पतन. अक्षय, पाहूया इथे पंचांचा काय इशारा येतोय. इथे झाडाला लागला नाही लागला हे पाहूया. जर झाडाला लागला असेल तर नॉट आउट आहे, झाडाला नाही लागला तर हा विकेट दिला जाईल. आता पाहूया पंच काय इशारा करतायत. लागला झाडाला, ओके, म्हणजे ही एक धाव एकेरी धावेने श्री गणेशा नक्कीच होतोय. नशीब इथे साथ देतोय तो म्हणजे सँडीचा. नसीब का मौका तो जरूर मिला है, देखते हैं किस्मत का और मेहनत का चौका लगाने में कामयाब होते कि नहीं सैंडी. पहली गेंद थी, काफी बढ़िया ढंग से खेलने का प्रयास जरूर किया था, हालांकि ऊपरी हिस्से पर लगी बल्ले के 1 रन जरूर मिलेगा. खाता खुला. अब स्ट्राइक पे आएंगे विशाल. चांगला फटका आहे, आडव्या बॅटने खेळून काढलाय. ऑन साइड रिजन मध्ये 2 धावेंसाठी 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा. जर आपण पाहिलं वातावरण, जर पाहिलं मे महिन्यात ही स्पर्धा सुरू आहे. नक्कीच जसं आपण मी आल्याला म्हटलं विटाव्यात 3 मानाच्या स्पर्धा होतात. मार्च महिना आला तर होळीची ओढ लागलेली असते, होळीच्या स्पर्धेची ओढ लागलेली असते. एप्रिल महिना आला तर आपल्याला VPL आठवतं आणि मे महिना आला तर निश्चितच आपल्याला VKSL ची आठवण येते. हा मे महिना चालू आहे आणि VKSL तुम्हाला
पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. नक्कीच घरी बसल्या युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही सामने पाहत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू होता सचिन यांचा, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला विशालने, इथे मात्र फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करता आलं नाही. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 4. हा चांगला इथे बॅटची कडा घेतली, इथे चेंडू गेला थर्ड मॅन रिजन मध्ये, खराब थ्रो, आणि या खराब थ्रोच्या माध्यमातून एक धाव मिळते. सुनील कनोजिया तिकडे क्षेत्ररक्षण करत होते, त्यांच्याकडून थोडीशी चूक झाली, कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नसती. इथे मात्र एक धाव मिळते. मागचा जर सामना पाहिला, मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ स्लिपच्या दिशेमध्ये 2 ते 3 खेळाडू बाद झाले. तर नक्कीच गोलंदाजांचा दबदबा पहिल्या सामन्यात दिसला. पाहूया दुसरा सामना सुद्धा आतापर्यंत गोलंदाजांचा दबदबा दिसतोय. पहिलं षटक चांगलं हाताळलंय, जास्त फटकेबाजी झाली नाही अजूनही पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र चांगला कलात्मक शॉट पाहायला मिळाला. आक्रमक फटका इनसाइड आउट खेळून काढलाय कव्हर्सच्या डोक्यावरून. 2 धावांसाठी निश्चितच 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली आहे 7. 5 चेंडू झालेत, 7 धावा धाव फलकावर लागल्यात. एक शेवटचा चेंडू या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजे सचिन. इथे ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा नशीब इथे मात्र आता विघ्नेश 11 संघाकडे वळाले. पहिला जर चेंडू पाहिला, झेल घेतला होता पण तो झाडाला लागला, सँडीचा विकेट वाचला. इथे मात्र चेंडू 2 धावेसाठी जात होता. चेंडू पुन्हा आतमध्ये आला. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली 8. सुद्धा या खेळाडूला बऱ्याच वेळा खेळताना पाहिलं. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट. सामोरा जाईल विशाल. स्लोवर टाकलेला चेंडू होता, पुल केला, चेंडू जातोय 2 धाव्यांसाठी. निश्चित पाहूया, चेंडू पोलला लागून आतमध्ये आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट झाली नाही. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा. धावसंख्या झाली आहे 9. विजय याचा दुसरा चेंडू सामोरा जाईल तो म्हणजे सँडी. ओहो, चांगला फटका होता. पण टॉप एज लागला, किनारा लागला बॅटचा. चेंडू गेला थर्ड मॅन रिजन मध्ये. एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावा. जी बिल्कुल काफी बढ़िया ये मैच चलता हुआ, काफी बढ़िया टूर्नामेंट यहाँ पर आयोजित किया है. 2 गेंदें हुई है इस ओवर की, 4 गेंदें आनी शेष. अगली गेंद काफी बढ़िया गेंद थी. क्या बात है, व्हाट अ शॉट इनसाइड आउट. कवर के क्षेत्र में 2 रन जरूर मिलेंगे. 2 रन अर्जित करेंगे. स्कोर मूव्स ऑन 12 रन्स. 12 धावा धावफलकावर लागल्यात. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका इनसाइड आउट खेळून काढलाय. पंच बॉलची मांग करतायत आणि नक्कीच चेंडू आतमध्ये येतोय. विशाल जर आपण पाहिलं 5 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत, 7 धावांवर फलंदाजी करतोय. संदीप आचार्य 4 चेंडूचा सामना केला आणि 5 धावा धावफलकावर बनवल्यात. पुढे चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. क्या बात आहे, चांगल्या पद्धतीने फ्लिक पाहायला मिळाला सँडीच्या बॅट मधून. 2 धावा आणखीन मिळत आहेत. नक्की आता थोडस प्रश्न पडला असेल गोलंदाजाला म्हणजेच विजयला की चेंडू टाकू कुठे. ऑफसाईडला टाकला, कव्हरच्या डोक्यावरून खेळतोय फलंदाज. जर समोर यॉर्करला चेंडू टाकला, गुडलेनला चेंडू टाकला, चांगल्या पद्धतीने मनगडाच्या साह्याने फ्लिक करतोय सँडी, तर आता हा पुढचा चेंडू कशा पद्धतीने येईल. कमिटी मेंबर्स आतमध्ये बॉल द्यायचा आहे. धावसंख्याचा पहिली धावसंख्या झाली आहे 14. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे.
नेट रन रेटचा विचार सुद्धा सर्व संघांना करावा लागेल, कारण की नॉकआउट सामने नाही आहेत मित्रांनो. हे लीग मॅचेस आहेत. प्रत्येक संघाला 3 संधी मिळतील. आज त्यांचे 2 सामने असतील आणि उद्या लीग मॅच मधला एक शेवटचा सामना असेल प्रत्येक संघासाठी. पहिला सामना होता साई स्ट्रायकर्स विरुद्ध वीर वॉरियर्स. वीर वॉरियर्स संघाने सामना जिंकला. हा सामना सुरू आहे तुमच्या समोर विघ्नेश 11 विरुद्ध सुभाष रॉयल्स. या सामन्यामध्ये आता मात्र दबदबा सुभाष रॉयल संघाचा दिसतोय, कारण की दुसरं षटक सुरू आहे आणि आपण जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पुढील होणारा सामना 16 पुढील होणारा सामना श्री गजानन स्पोर्ट्स विरुद्ध कुंकाई शितलाई वॉरियर्स. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. बॅकफुटला जाऊन गुडघ्यावर बसून क्या बात आहे, घुटना टेक तमाशा देख. 2 धावा पॉइंटच्या डोक्यावरून षटक संपतंय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे सुभाष रॉयल संघाची बिनगडी बाद 18. डीजे आणि नक्कीच ज्या कोणी फलंदाजाने एक षटकामध्ये 6 चेंडूमध्ये जर 17 धावा बनवल्या तर त्या फलंदाजाला विजय विटावकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक इथे लागू झालेलं आहे. क्या बात आहे. फलंदाजांना 6 चेंडूमध्ये 17 म्हणजे एक षटकार मारावा लागेल 17 धावा बनवायच्या असतील. तिसरा षटक चैतन्य भोईर. इथे मात्र चांगला फटका 2 धाव्यांसाठी. 2 धावेने स्वागत केलंय सोनूचं. चैतन्य उर्फ सोनू या नावाने ओळखला जातो. नक्कीच चैतन्य गोलंदाजी करतोय. मागच्याच महिन्यात त्याचा विवाह सुद्धा झाला. न्यूली मॅरिड खेळाडू. इथे मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला. बॅटच्या खालच्या हिस्स्याला लागला. पुल करण्याचा प्रयत्न होता, माफ करा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच मिळते. एकेरी धावेने धावसंख्येत नक्कीच भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 धावा. 4 चेंडू शिल्लक आहे अजून या षटकातील. 2 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 21 धावा. लेदर क्रिकेटर हा खेळाडू. इंग्लंड लंडन टूर करून आलेला हा खेळाडू. इथे स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला. बोट फिरवली चेंडूवर पण फलंदाज सँडीचा बोलबाला. पहिल्या चेंडूपासून हा धक्का इथे नक्कीच लागलोय सोनूला. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 विदाउट लॉस. हा मोठा प्रश्नचिन्ह आहे की कोणताही विकेट गेला नाहीये. विकेटच्या शोधात जावं लागेल. क्या बात आहे. हा ऍक्शन रिप्ले, मागच्या चेंडूचा हा ऍक्शन रिप्ले दाखवला सँडीने. 2 धावा आणखीन भर होत आहेत. धावसंख्या झाली आहे 25. क्या बात आहे. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकतात काय फुटवर्क आहे रिप्ले मध्ये. आपले कॅमेरामॅन काय चांगली कामगिरी करतात. क्रिक यार्ड .inच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. पूर्ण कमिटी मेंबर्स, क्रू मेंबर्स आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. पुढे चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या डोक्यावरून इथे मात्र कट केलाय. पुन्हा एकदा 2 धावींची दिशा दाखवली आहे या चेंडूला, हवा दाखवली आहे चेंडूला. आतापर्यंत सोनू यांचे चेंडू झालेत 5 चेंडूमध्ये जवळजवळ 4 चेंडू ग्राउंडच्या बाहेर गेलेत आणि 1 चेंडू ग्राउंड मध्ये राहिला. तोही विशाल स्वीप करण्यासाठी गेले आणि तो चेंडू आतल्या साईडला लागला होता. एक शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सोनू येईल आणि धावसंख्या 27 झाली आहे. स्ट्राईक एंडवर असेल या षटकाला. शेवटचा सामोरा जाईल तो म्हणजे सँडी. रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. अक्षय कोणती चूक करत नाहीये. विकेटचं पतन. पहिला झटका इथे मात्र लागतोय आणि हा जर फटका जोरात खेळला असता तर निश्चितच स्टेजवर बॉल आला असता, कारण की फक्त दिशा दाखवली, फक्त टाइम केला. मिस टाइम स्ट्रोक सुद्धा बाउंड्री लाईन पर्यंत आला. म्हणजे बॉलची क्वालिटी आणि बॅट्समनची क्वालिटी पहा किती चांगली आहे. फक्त मिस टाइम स्ट्रोक जर इथपर्यंत येऊ शकतो. जर या फटक्यामध्ये ताकद असती तर हा फटका निश्चितच षटकारापर्यंत गेला असता. एस डीजे ओटीयू.
शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, अंतिम षटक ज्याला डेथ ओव्हर असं म्हणतात, ते षटक, निर्णायक षटक घेऊन आलंय. तो म्हणजे विटाव्याचा ताबडतोड ऑलराऊंडर, एक वेगवान गोलंदाज मोनिश पाटील उर्फ मोन्या या नावाने ओळखला जातो आपल्या विटाव्या गावामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांच्या अखेरीस 27 धावा आहेत. बॅटची काढा घेतली, पुन्हा एकदा एज लागली होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, कोणत्याही पद्धतीचा हिट लागत नाहीये विघ्नेश 11 संघाला. सगळे सूत्र गणित इथे मात्र उलटे ठरतायत, रॉंग ठरतायत. ज्या पद्धतीची प्रॅक्टिस चालू होती, दिवस रात्र पर्याचं मैदान ज्याला आपण म्हणतो, स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरी पर्याचं मैदान म्हणतो, दिवस असो रात्र असो एक ग्राउंड खचाखच भरलेलं असायचं प्रॅक्टिससाठी. आणि ती प्रॅक्टिसचा अंजाम काय असेल, रिझल्ट काय असेल, ते आपल्याला येत्या 2 दिवसात कळेल. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, क्या बात आहे, चांगला स्विंग अँड मिस इथे झाला. फलंदाज नक्कीच हा डॉट बॉल येतोय. नवीन फलंदाज नक्कीच फलंदाजीसाठी येतोय, सँडीची जागा भरून काढण्यासाठी अभिजित तांबे. धावसंख्या झाली 28, चेंडू झाले 2. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवर हवी प्रहार करण्याचा प्रयत्न केला, मिसफिल्डिंग झाली तिकडे. समीर नाखवा यांच्याकडून थोडीशी चूक झाली आणि चुकीला माफी नाही असं म्हणतात. 1 धाव पूर्ण झाली, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 29. चेंडू झाले त्या षटकातील 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. माझे साथी स्कोरर स्टॅटिस्टियन विशाल कोळी, प्रत्येक धावांवर प्रत्येक चेंडूवर त्यांची नजर आहे. पुढे चेंडू टॉप एज लागला, क्षेत्ररक्षक सोनू कोणती चूक करणार नाही. विशाल गारगे दोन्ही सेट फलंदाज, बॅक टू पॅव्हेलियन. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज विशाल गारगे यांची जागा भरून काढण्यासाठी शशांक फलंदाजीसाठी येतोय. मोनिश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बॅटची काढा घेतली, चेंडू गेला, विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. चेंडू जाऊन सरळ स्टंपवर आदळला. धावसंख्या झाली 29, चेंडू झाले त्या षटकातील 5, एक शेवटचा चेंडू शिल्लक. आणि त्याचबरोबर मोनिश पाटील ऑन हॅट्रिक. आणि जर गोलंदाजाने हॅट्रिक पटकावली तर 500 रुपयाचं पारितोषिक रणजित पाटील साहेब यांच्याकडून आलेलं आहे. ₹500 पारितोषिक रणजित पाटील साहेब यांच्याकडून जर मोनिश यांनी हॅट्रिक पटकावली. विघ्नेश 11 संघाचे ओनर यांच्याकडून ₹500 पारितोषिक आलेलं आहे. स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज येतोय अभिषेक आणि नॉन स्ट्राईक एंडवर अभिजित. आणि जर षटकार मारला जर फलंदाजाने षटकार मारला मृगेश कोळी उर्फ गुंडुदा यांच्याकडून ₹500 पारितोषिक फलंदाजाला. आणि इथे विकेटची संभावना होती, हॅट्रिकची संधी
एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. यस, निश्चित 2 धावेचा प्रयत्न होईल. सोनू कोणती चूक करत नाहीये. विकेटचा पतन होतोय, षटक संपतंय. मित्रांनो, 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 30, जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष्य आहे. माननीय पद्माकर पाटील साहेब, तुम्हाला मी विनंती करतो कृपया पुढे यायचं. तुमच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक केला जाईल. श्री गजानन स्पोर्ट्स विरुद्ध कुंकाई शितलाई वॉरियर्स, दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचंय. पवन, पवन जिथे कुठे असशील कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पवन स्टेजवर यायचंय. साईबाबा संघाचा खेळाडू पवन जिथे कुठे असेल लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. पुढील होणारा सामना 2 बलाढ्य संघ कुंकाई शितलाई वॉरियर्स विरुद्ध श्री गजानन स्पोर्ट्स. एका साईडला असेल कॅप्टन कूल विजेंद्र कोळी, तर दुसऱ्या साईडला एक ऑलराऊंडर कॅप्टन ऋषिकेश मोकाशी. एका साईडला विकी म्हणजेच उदय खारकर, तर दुसऱ्या साईडला करण मडवी. एका साईडला हरेंद्र खारकर, तर एका साईडला पंकज पाटील. ही लढत मोठी आहे मित्रांनो. पुढील सामन्याचा नाणेफेक होईल. मी विनंती करतो पद्माकर पाटील साहेब कृपया पुढे यायचंय. तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. श्री गजानन स्पोर्ट्स आणि कुंकाई शितलाई वॉरियर्स. लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. हॅलो, अरे काय लवकर. फलंदाज लवकरात लवकर पाठवायचंय विघ्नेश 11 संघ. चला पुढे सामन्याच्या नाणेफेकीकडे वळूया. माननीय पद्माकर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे. कुंकाई शितलाई कॉल करतायत. प्लीज स्पिन द कॉइन. हेड्स इज अ कॉल अँड इट इज टेल. म्हणजे श्री गजानन स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलंय. काय डिसिजन असेल? गोलंदाजी. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? एकंदरीत पहिला सामना पाहिला, दुसरा सामना पाहिला, अजूनपर्यंत 30चा आकडा पार केला नाहीये. तर काय वाटतं एकंदरीत विकेट बघून काय वाटतंय? ही बॉलिंग विकेट आहे की बॅटिंग विकेट आहे? बॉलिंग विकेट आहे. स्लो पिच आहे.
स्लो पिच आहे, मग कोणत्या पद्धतीचे गोलंदाज यूज करण्याचा प्रयत्न केलाय, वापरण्याचा प्रयत्न केलाय? आहेत आता मैदानात दाखवेल. ओके, चलेगा. ऑल द बेस्ट. ऋषिकेश आपल्या सोबत आहेत आणि नक्कीच अपेक्षा असते ऋषिकेश म्हटलं मैदानामध्ये तर वारंवार स्टेजची संपर्क असतो. ऋषिकेश कसं वाटतंय एकंदरीत, ऑर्गनायझेशन कसं आहे, ऑर्गनाईज कशा पद्धतीने केलं आणि विकेट कडे बघून काय वाटतंय? ऑर्गनायझेशन तर प्रत्येक वेळी चांगलं असतं, यावेळी पण खूप चांगलं ऑर्गनायझेशन आहे. तर यावेळी मजा येईल आम्हाला. आमचा टीम खूप एक्साइटेड आहे, स्क्वॉड खूप एक्साइटेड आहे, नवीन पोरं आहेत. सो बघ. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच ऋषी. पुढील होणारा सामना कुंकाई शितलाई वॉरियर्स विरुद्ध श्री गजानन स्पोर्ट्स. श्री गजानन स्पोर्ट्स वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बोल फर्स्ट. चला सामन्याकडे वळूया. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं ते म्हणजे 31 धावांचा स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज संदेश कोळी आणि नॉन स्ट्राईक एंडवर त्याची साथ देतो तो म्हणजे सचिन. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय प्रदीप. पहिला चेंडू संदेशला एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने आपला आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय. ऑफ साइडला जेवढे पण प्रेक्षक बसलेत, प्लीज इट्स अ रिक्वेस्ट, इट्स अ हंबल रिक्वेस्ट, प्लीज गो बॅक. थोडंसं मागे सरकायचं आहे. कोणत्याही पद्धतीचा अडथळा येऊ नये ही प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे या स्पर्धेमध्ये. काय आयोजन केलंय, खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे हे सीझन तिसरं आहे मित्रांनो. रिव्ह्यू सिस्टम सुद्धा अवेलेबल आहे. पहिल्या सामन्यात वापर केला गेला होता रिव्ह्यूचा. इथे फुलटा चेंडू आहे, चांगल्या पद्धतीने लॉफ्ट केला, इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून 2 धावेने आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय सचिन. धावसंख्या झाली आहे संघाची 3. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता. नक्कीच मित्रांनो, मागच्या चेंडूवर मी बोललो की रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल आहे. ती रिव्ह्यू सिस्टम फक्त पंचांसाठी आहे. जर पंचांना कुठला डाऊटफुल वाटला डिसिजन तर पंचांनाच फक्त हक्क आहे, राईट्स आहेत त्यांच्याकडे की ते रिव्ह्यू घेऊ शकतील. कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू घेता येणार नाही. इथे मात्र बॅटची कडा घेतली, चेंडू गेला थर्ड मॅन रिजन मध्ये. एक धाव पूर्ण होते. एका धावेने स्ट्राईक रोटेट नक्कीच होते. पुढे चेंडू बॅकफुटवर टाकला, चेंडू होता संदेश, चांगला कट केला. पॉइंट रिजन मध्ये आणखीन 2 धावा मिळतात संदेशला आणि संघाला. धावसंख्या झाली आहे 5 चेंडू आणि 6 धावा. धावफलकावर धावा लागल्यात 5 चेंडू 6. इथे मात्र टॉपेज लागला. विकेट किपरने कोणतीही चूक केली नाहीये. पहिला झटका इथे नक्कीच लागतोय विघ्नेश 11 संघाला. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 6 धावा. डीजे
असं आपण म्हणतो, तोच म्हणजे सुशांत सावंत. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय सुशांत. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल, एक स्लिपच्या साह्याने इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आपल्याला सुशांत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू घेऊन सामोरा जाईल त्याला सचिन. स्लोवर टाकेला चेंडू होता, काय बैठक शॉट पाहायला मिळाली, क्या बात आहे. 2 धावा नक्कीच मिळतात या चेंडूवर. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8. समीकरण 2 धावेने आणखीन जवळ येते जिंकण्यासाठी. 17 चेंडू मध्ये आता 23 धावांची गरज आहे. 17 चेंडू 23 धावा. ओहो हो, वॉट अ स्पिन, क्या बात आहे. पाहूया पंचाचा इशारा, पण व्हाईट बॉल. जवळजवळ 2 स्टंप हा चेंडू वळला, तिसऱ्या स्टंप वरून जाता जाता वाचला, म्हणून हा पंचाने व्हाईट बॉल चा इशारा दिला. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर राहिला, पण या गोलंदाजाला उगा जादूगर म्हणत नाही. मेडन ओव्हर, 1 रनची ओव्हर, 2 रनची ओव्हर, अशा ओव्हर टाकण्यामध्ये हा गोलंदाज माहीर आहे. पुन्हा एकदा लेग स्पिन होता, आपण इथे चांगल्या पद्धतीने रीड केलं फलंदाजाने. आणखीन 2 धावा मिळत आहेत. 2 चेंडूवर आतापर्यंत 5 धावा आल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली 11, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूवर. 16 चेंडू 20 धावा असं इक्वेशन. सोळा चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा सुशांत, स्ट्राईक एंड वर सचिन. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मिस केलाय. चांगला चेंडू होता, चांगल्या टप्प्यावर टाकलेला हा चेंडू. कोणत्याही पद्धतीचा शॉट चेंडू टाकला नाही, फलंदाजाला मारण्याची संधी मिळाली नाही. हा निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने समीकरण नक्कीच कठीण होत जाईल. इथे मात्र अति बाहेर टाकलेला चेंडू होता. ओव्हर स्पिन मिळतोय गोलंदाजाला, आणि नक्कीच ज्यांनी ही विकेट बनवली आहे ती व्यक्ती माझ्या बाजूलाच बसलेली आहे डगआउट मध्ये, कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मितेश खारकर यांच्या माध्यमातून ही विकेट बनवली गेली, आणि त्यांनी आम्हाला मगाची सांगितलं की ही विकेट स्लो आहे, या विकेट मध्ये स्पिन आहे. जो गोलंदाजाच्या मनगटामध्ये कौशल्य असेल चेंडू वळवण्याचं, त्या गोलंदाजाचा दबदबा या विकेटवर दिसेल, या 2 दिवसात दिसेल. फलंदाजांना प्रश्न विचारणारी ही विकेट बनवली आहे, कारण की आपण विटामध्ये पाहतो नेहमीच फलंदाजांचा दबदबा असतो. तर त्यांनी असं ठरवलं की यावर्षी आपण फलंदाजांना प्रश्न विचारूया, गोलंदाजांना थोडं आपलं वर्चस्व गाजवण्याची संधी देऊया. विकेटचं पतन झालंय, टॉपेज लागला, कोणतीही चूक केली नाही सँडीने, आणि गडीबाज झालाय. पहिला झटका इथे नक्कीच लागला विघ्नेश इलेव्हन संघाला सचिनच्या रूपात, आणि सचिनची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. ताबडतोड फलंदाज विटाळा गावातील लकी स्टारचा आधारस्तंभ ज्याला म्हणतात, मोनिश पाटील उर्फ मोन्या. माननीय नितीन काळसेकर, तुम्हाला विनंती आहे कृपया व्यासपीठावर यायचंय. कृतिकेश कोळी तुमची वाट बघतायत.
मोनिश पाटील यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी षटकार मारला तर लकी स्टार संघाकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्लोवर टाकला चेंडू होता. LBW ची अपील केली गेली. पंच हाईटचा इशारा करतायत आणि हा निर्धाव चेंडू येतोय. जर आपण पिचिंग पाहिलं ते सुद्धा आपल्याला लेग साइड लेग स्टंप आपल्याला दिसत होतं. ऑफ साइड लेग स्टंप पिचिंग आपल्याला पाहायला मिळत होतं. इथे लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आणि चेंडू चांगल्या पद्धतीने वळवतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा स्लोवर वन. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे की नाही पाहूया. पंचांचा इशारा काही नाही. षटक संपतंय. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. म्हणजे जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 चेंडू मध्ये आता 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा. संघाचं तिसरं 19 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. सचिन त्याला सामोरं जाईल डावकरा फलंदाज. एक लेदर खेळाडू चैतन्य भोईर सोनू. स्लोवर टाकलेला होता पण फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला चांगल्या दिशा दाखवली 2 धाव्यांसाठी. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सोनू अर्जित करतो या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत आणखीन भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. समीकरण पाहूया. अजूनही 17 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 17 धावा. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा निश्चित येईल. 17 धावांची गरज होती. 1 धाव आणखीन कमी करूया. आता जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16 धावा बनवायचे आहेत. 11 चेंडू 16 धावा. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आले होते. इथे मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट करण्याचा निर्णय घेतलाय. इथे ब्लॉकॉल मध्ये टाकलेला चेंडू होता. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत नक्कीच भर होते. धावसंख्ये येस 1 धाव नक्कीच मिळते. बॅटला एज लागली होती. चेंडू गेला फाईन लेग रिजन मध्ये. 16 धावांची गरज. 16 धावा झाल्यात. 15 धावांची गरज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बिगिट केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज बाद. मोठा मासा इथे गळाला लागतोय मोनिशच्या रूपात. मोनिश सारखा फलंदाज होतोय बाद. आणि
ला 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 8 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण म्हणजे 8 चेंडू मध्ये 6 चेंडू बाहेर मारायचे आहेत. बॉल मैदानामध्ये आलाय. प्लीज सामना लवकर सुरू करायचा आहे. इथे मात्र पंचांकडे अपील झाली आहे. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. नक्कीच फलंदाजाला पॅव्हलियनमध्ये परतवलं असेल. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने समीकरण आणखीन जवळ येत आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. सात चेंडू 12 धावा असं समीकरण. हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर जर 2 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 10 धावा बनवायच्या असतील. जर या चेंडूवर एकही धावा आली नाही तर शेवटच्या षटकामध्ये 12 समीकरण घेऊन जातील. जोरात फटका खेळण्याचा प्रयत्न केला सोनूने. बॅटची कडा घेतली पुन्हा एकदा. एक धाव नक्कीच मिळते. षटक संपते. शेवटच्या षटकामध्ये विघ्नेश इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहे 6 चेंडू मध्ये 11 धावा. सहा चेंडू 11 धावा समीकरण. संघाचं शेवटचं षटक निर्णायक षटक. या षटकावर डिसाइड असेल मॅच कोणत्या दिशेकडे वळेल. आणि हे षटक घेऊन येते स्वतः आयकॉन, स्वतः कर्णधार सुभाष रॉयल संघाचा संदीप आचार्य म्हणजे सँडी. सामोरं जाईल त्याला सोनू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली. चेंडू गेला फाईन लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? रनआउट होईल का? येस. पंचांचा इशारा. विकेटचा पतन. रोहन होतोय बाद. नक्कीच विकेटचं पतन होतोय. एक धाव नक्कीच आली. 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता 10 धाव्यांची गरज आहे. आणि फलंदाजीसाठी येतोय नवदुर्गचा हा ताबडतोड फलंदाज. मोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो अक्षय पाटील. या स्पर्धेमध्ये विघ्नेश इलेव्हन संघामध्ये निवड झाली अक्षयची. पाहूया. अक्षय कठीण प्रसंगात येऊन ठेवलाय हा सामना. आणि हा सामना कठीण केला कोणी? तो म्हणजे सुशांत सावंत यांनी. त्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली सुशांतने, एक चांगला विकेट मिळाला. त्या विकेटच्या जोरावर आता हा सामना फसलाय. सँडी पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण फटका फसतोय. जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये आता 9 धावेंची गरज आहे. चार चेंडू 9 धावा. बाउंड्री लाईन जर पाहिलं तर बाउंड्री लाईनवर 4 खेळाडूंनी ताबा घेतलाय.
त्या 4 खेळाडूंमध्ये ऑफसाईडला पाहू शकतात लॉंग ऑफ मध्ये शशांक, अभिजित, लॉंग ऑन मध्ये सुशांत सावंत आणि अभिजित. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लेग ब्रेक टाकला. हा गोलंदाजाचं जेवढं तारीफ करावी तेवढी कमी आहे. हा गोलंदाजाचं एक्सपिरियन्स खूप जास्त आहे. कशा पद्धतीने फलंदाजाला रीड करायचं बरोबर या गोलंदाजाला माहिती आहे. पाहिलं पुढे फलंदाज शफल करत होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर लेग ब्रेक टाकला, चेंडू लांब ठेवला त्यांच्यापासून. शॉर्ट बॉल पुल केलाय समोरच्या दिशेमध्ये. सुशांत कोणतीही चूक करत नाही. विकेटचं पतन, गडी बाद. अक्षय बॅक टू पॅव्हिलियन. डीजे येस, पंचांचा रिव्ह्यूचा मांग आलाय. चेक करायचं आहे पंच. ओके, तुम्ही बघितलं कमिटी मेंबर्स किती धावांची पेनल्टी आहे का जरा चेक करायचं आहे. प्लेयर क्रॉस झाला नव्हता ती लाईन आणि बॅट्समन जो आउट झाला 30 यार्ड सर्कल त्यांनी क्रॉस केलं तोपर्यंत नवीन फलंदाज गेला नव्हता मैदानामध्ये. पेनल्टी पाहूया, जर असेल तर निश्चितच घोषित केली जाईल. ओके, प्लीज स्टार्ट द मॅच. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे फिल्डिंग टीम साठी. लक्ष सुद्धा चांगलं होतं आणि त्यांनी जी अपील केली ती स्वतःच रिव्हर्स केली. क्या बात आहे, थँक्यू सो मच. स्पोर्टमन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू सो मच सँडी. उगाच हा खेळाडूचं नाव मोठं नाहीये ते दाखवून देतोय. आणि नक्कीच पुढील संघांना ही सूचना आहे, जर तुम्ही आउट झाला कोणताही फलंदाज तर नवीन फलंदाज लवकर मैदानात यायचं आहे. आउट झालेल्या फलंदाजाने जर 30 यार्ड सर्कल क्रॉस केलं तोपर्यंत तुम्ही मैदानामध्ये उतरले नाही तर तुम्हाला पेनल्टी निश्चित दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक टाकला सुनील कनोजिया. कोणत्याही पद्धतीचं उत्तर नव्हतं या फलंदाजाकडे या चेंडूवर. पुन्हा एकदा स्लोवर वनचा शिकार होत आहे. विकेटचं पतन. सामना संपतोय आणि विजयी ठरतोय तो म्हणजे संघ सुभाष रॉयल संघ. एक रनची आहे ना. सांगू इच्छितो मित्रांनो, जर तुम्ही ती लाईन 30 यार्ड सर्कल आणि बाउंड्री लाईन तो जो रूल आहे त्याची पेनल्टी 1 धावेची आहे, याची नोंद घ्यायची आहे. कमिटी मेंबर त्यांच्याकडून सूचना आली आहे 1 धावेची पेनल्टी आहे तर याची नोंद घ्यायची आहे. जो कोणी फलंदाज आउट होईल तर त्याने थोडंसं मैदानामध्ये म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या मागेच थांबायचं आहे जोपर्यंत नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये येत नाही. थँक्यू सो मच. पुढील होणारा सामना मोस्ट अवेटेड मॅच, एक मोठा सामना कुंकाई शितलाई वॉरियर्स विरुद्ध श्री गजानन स्पोर्ट्स. श्री गजानन स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय कुंकाई शितलाई